प्रेशर कुकर जैसे सर की बच जाए ना सीटी तब तक मार रट्टा मार। वेलकम टू नीट बॉन्डिंग। आज आपण सेल द युनिट ऑफ लाईफ हा नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सेल थेरी हा टॉपिक घेणार आहोत. सेल थेरी ही 3 सायंटिस्टने दिली होती, मॅथ्यू शेल्डन, थेओडोर श्वान अँड रुडॉल्फ व्हिर्चो. बेसिकली ही थेरी मॅथ्यू शेल्डन अँड थेओडोर श्वान ह्या 2 सायंटिस्टने दिली होती. त्याची इम्प्रोवाइज सेल थेरी मध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं होतं रुडॉल्फ व्हिर्चो यांनी. तर ह्याच्यामध्ये मॅथ्यू शेल्डन त्यांचे इयर लक्षात ठेवावं लागतात, त्यांनी कोणत्या स्टडी केली ती सेलवर आणि त्यांनी काय पॉस्ट्युलेट दिली ते हे खूप कॉम्प्लेक्स आहे आणि खूप रिटेन राहायला पण खूप वेळ लागतो आणि पॅसेज फॉर्ममध्ये तर कधीच लक्षात राहू शकत नाही. याच्यावर MCQ वगैरे येऊ शकतात, म्हणून मी हे टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये दिलेलं आहे, ज्याच्यामुळे की तुम्हाला ते इझिली हायलाईट होईल, लक्षात राहील. आणि मी ट्रिक पण बनवली आहे लक्षात ठेवण्यासाठी. जसं मॅथ्यू शेल्डन हे बॉटनिस्ट होते आणि ते जर्मनीचे होते. त्याच्यावरून आपल्याला मागं GBS हा व्हायरस आला होता, त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की जर्मन बॉटनिस्ट शेल्डन. GBSहून लक्षात ठेवतो की जर्मन बॉटनिस्ट शेल्डन हा बॉटनिस्ट होता, तर त्यानं प्लांट सेलवर बेसिकली स्टडी केली ती. आणि आज आपल्याला माहिती आहे की ऑल ग्रुप ऑफ सेल फॉर्म द टिश्यू, ग्रुप ऑफ टिश्यू फॉर्म द ऑर्गन, ग्रुप ऑफ ऑर्गन फॉर्म द ऑर्गन सिस्टीम. तसंच तो म्हणला होता की डिफरंट काइंड ऑफ सेल फॉर्म अ टिश्यू ऑफ प्लांट. हे एक पॉस्ट्युलेट त्याने दिलं. नंतर मग दुसरा सायंटिस्ट येतो की थेओडोर श्वान. ह्याचं नाव आपण लक्षात ठेवू शकतो की थेओडोर श्वान येतं. श्वान म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो की श्वान सेल जे असतात ते मायलिन सिक्रेशन करतात, जे नर्वस सिस्टीममध्ये असतात आणि ते बेसिकली एनिमल्सवर असतात. म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो की थेओडोर श्वान हा झूलॉजिस्ट आहे, एनिमल सेलवर काम केलं. आणि त्यानं फक्त आउटर लेअर ऑफ द सेलबद्दल बोलला होता. जसं आपल्याला आज माहिती आहे की एनिमलचा आउटर लेअर असतो प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लांट सेलचा आउटर लेअर असतो सेल वॉल. आणि ह्याने अजून एक पोस्टुलेट असं दिलं की ऑल द ऑर्गॅनिझम, प्लांट्स अँड एनिमल्स आर कंपोज ऑफ द सेल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ द सेल. तर ह्याचे हे 2 पोस्टुलेट जे इझिली आपण लक्षात ठेवू शकतो जर ट्रिक आणि हे वापरून आपण जरा लॉजिक लावून लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर. नंतर येतो रुडॉल्फ व्हिर्चो. ज्या 2 लोकांनी असं सांगितलं होतं की सेल ऑल ऑर्गॅनिझम आर कंपोज ऑफ द सेल अँड प्रोडक्ट ऑफ द सेल. त्यांनी पुन्हा नंतर प्लांट सेलबद्दल शेल्डन बोलला, एनिमल सेलबद्दल थेओडोर श्वान बनला, पण त्यांनी हे नव्हतं सांगितलं की पहिली सेल कशी आली. तर त्याच्याबद्दल रुडॉल्फ व्हिर्चो असं म्हणला होता की ओमनी सेलुला ई सेलुला, म्हणजे प्री एक्झिस्टिंग सेलपासून नवीन सेल बनते. आणि त्यानं ते हे ऑल सेलबद्दल बोललं होतं की प्लांट सेल असो एनिमल सेल असो. तर त्याचे इयर पण लक्षात ठेवू शकतो की आपण ह्याचे सगळ्यांचे इयर 1800 येतात, म्हणजे 1800 आहेत तिन्हीचे पण, 1800 नंतर. आणि त्याच्यामध्ये पण 1838 1839 हे 2 सायंटिस्टनं पहिल्यांदा सुरू सेल सिरीज दिली ती त्यांचे कन्सिक्युटिव्ह इयर्स आहेत. जसं 1838ला शेल्डन बोलला, नंतर 1839ला श्वान बोलला आणि 1855ला त्यांची थेअरी इम्प्रूव्ह केली रुडॉल्फ व्हिर्चोनं त्याचं पॉस्ट्युलेट देऊन. असं आपण हे 3 लक्षात ठेवू शकतो, इयर, स्टडीड आणि रिझल्ट त्यांचे काय असतील ते, आणि बेसिकली सेल थेरी जर आपण असं टेबुलेटेड फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर. आणि नंतर मग 2 सायंटिस्ट येतात ज्यांनी बेसिक सांगितलं होतं की काय त्यांनी डिस्कवरी केलं होतं ती आहे. अँटॉन वॉन लिव्हॅनहूकनं पहिल्यांदा सोडून लाईव्ह सेल डिस्कवर केली आणि रॉबर्ट ब्राऊन न्यूक्लियस. रॉबर्ट ब्राऊनचा तर खूप फेमस आहे की त्यांनी न्यूक्लियस डिस्कवर केलं होतं. आणि अँटॉन वॉन लिव्हॅनहूकून लाईव्ह सेल, लिव्हॅनहूकून लाईव्ह सेल असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर आपण बघू की ओव्हरव्ह्यू ऑफ सेल. ओव्हरव्ह्यू ऑफ सेलमध्ये काय आहे की प्रोकॅरियोटिक सेलबद्दल बोलणार आहोत, युकॅरियोटिक सेलबद्दल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय? प्रोकॅरियोटिक सेलची एक स्पेसिफिक डेफिनेशन आहे की सेल विच हॅव द नॉन मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड इन्व्हॉल्व न्यूक्लियस नाही. आणि युकॅरियोटिक सेल हॅव मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. सो ह्यांच्या डेफिनेशनमध्येच येतं की ह्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स असतात, बेसिक इन स्ट्रक्चर आहे, एन्व्हॉल्प नसतं, आणि बेसिक ऑर्गनेल्स असतात जसं रायबोझोम अँड सेंट्रोझोम इन एनिमल्स. देन रायबोझोम युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक बोथ सेलमध्ये येतात, अशी एक NCERTची लाईन आहे. त्याच्यामध्ये पण पुन्हा त्याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत ज्या आपण रायबोझोम स्टडी करताना पाहणार आहोत की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 70S रायबोझोम असतं, युकॅरियोटिक सेलमध्ये 80S रायबोझोम असतं, त्याचे युनिट वगैरे. युकॅरियोटिक सेलचे पार्ट आहे जसं की सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट, मायट्रोकॉन्ड्रिया, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ह्याच्यावर MCQ येऊ शकतो, नाहीतर हे 4 ऑर्गनेल तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील: सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट, मायट्रोकॉन्ड्रिया, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. देन मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. मेम्ब्रेन बाउंड असणारे ऑर्गनेल्स युकॅरियोटिक सेलमधले आहेत न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, मायट्रोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडीज, लायसोझोम, मायक्रोबॉडीज, व्हॅक्यूल, सगळे ऑर्गनेल. तुम्ही हे वाचून पण लक्षात ठेवू शकता आणि जनरल पण माहितीच असतं. त्यानंतर येतात की शेप टाईपचे कोणकोणत्या टाईपचे सेल असतात, जसं पॉलिगोनल इन शेप असतात, क्युबॉइडल, कॉल्युमनार, डिस्क, थ्रीड, इरेग्युलर.
पहिली आहे राऊंड अँड बायकॉन्केव्ह सेल, जसं RBC असतात राऊंड अँड बायकॉन्केव्ह इन शेप. देन WBC इरेग्युलर और अमिबॉइड शेप. देन कॉलमनार एपिथेलियल सेल जे रिस्पिरेटरी ट्रॅकवर असतात, जे लॉंग अँड नॅरो असतात. देन इरेग्युलर ब्रांच अँड लार्जेस्ट सेल जे असेल तर ती नर्व सेल आहे. नंतर ट्रेकाइड इन प्लांट सेलमध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटरमध्ये हेल्प करतात. देन मेसोफिल सेल ज्या राऊंड अँड ओव्हल असतात. असे सेलमध्ये वेगवेगळे टाईपचे शेप असतात असं म्हणू शकतो आपण. नंतर आपण पाहणार आहोत की काही असे सेलचे साईज पण दिले जे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील की व्हरायटी ऑर्गॅनिझममध्ये साईज काय असते सेलची. ह्याच्यावर MCQ येऊ शकतात, नाहीतर असेंडिंग ऑर्डरनं विचारू शकतात अरेंज करा म्हणून सेलला अकॉर्डिंग टू द साईज वगैरे. असे न्यू पॅटर्ननुसार क्वेश्चन येतात, तर तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. आणि काहींचे तर डायरेक्ट MCQमध्ये विचारतात की साईज काय आहे. जसं तुम्हाला लक्षात इम्पॉर्टंट आहे मी ते सांगते, ज्याचे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. PPLO 0.1 मायक्रोमीटर, मायकोप्लाझ्मा 0.3 मायक्रोमीटर इम्पॉर्टंट आहे. RBC 7 मायक्रोमीटर डायरेक्ट क्वेश्चन येतो. RBC तर खूप फेमस आहे की 7 मायक्रोमीटर आहे. मायकोप्लाझ्मा 0.3 मायक्रोमीटर, PPLO 0.1 मायक्रोमीटर. आणि आपण आता सगळेचे पण साईज लक्षात ठेवू शकतो. जसं व्हायरसेस सगळ्यात छोटं कोणचं आहे, व्हायरसेस आपल्याला ते दिसत पण नाही, त्यामुळं त्याचं पहिलं सुरू त्याचं मग 0.02 to 0.2 मायक्रोमीटर. देन PPLO प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम जे आहे 0.1 मायक्रोमीटर. देन मायकोप्लाझ्मा 0.3 मायक्रोमीटर. देन टिपिकल बॅक्टेरिया येतात 1 to 2 मायक्रोमीटर. देन बॅक्टेरिया 3 to 5 मायक्रोमीटर. देन RBC 7 मायक्रोमीटर. युकॅरियोटिक सेल 10 to 20 तुम्हाला ते लक्षात ठेवायला इझी व्हावं म्हणून मी ह्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेलं आहे. आपण एकदा रिवाईज करू. तुम्हाला हे लक्षातच ठेवा, 1-2 वेळेस रिवाईज करा, लिहा, पण ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा जेवढं पॉसिबल आहे तेवढं. जसं व्हायरस आपण रिवाईज करू आता. व्हायरस असं असतं 0.02 to 0.2 मायक्रोमीटर. देन PPLO 0.1 मायक्रोमीटर. देन मायकोप्लाझ्मा 0.3. देन टिपिकल बॅक्टेरिया 1 to 2 मायक्रोमीटर. देन बॅक्टेरिया 3 to 5 मायक्रोमीटर. देन RBC 7 मायक्रोमीटर. अँड देन युकॅरियोटिक सेल 10 to 20 मायक्रोमीटर. असं तुम्ही सिरियलनुसार लक्षात ठेवायचं. नंतर आता आपण MCQ पाहू जे प्रिव्हियस इयरचे नीटमध्ये आलेले आहेत. त्याच्यावर तुम्हाला समजेल की ह्या टॉपिकचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि त्याच्यावर काय काय प्रश्न येऊ शकतात. हे छोट्या कन्सेप्ट आहेत, पण ह्याच्यावर पण MCQ कसे बनू शकतात हे बेसिकली मी सांगण्यासाठी काही MCQ इन्क्लूड केलेले आहेत प्रिव्हियस इयर नीटचे. फर्स्ट आपण पाहू, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. इथं इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. तर आता पहिलं बघा, ऑल ऑर्गॅनिझम आर कंपोज ऑफ सेल. हे तर ट्रू आहे, कारण की हे सेल थेअरीचं बेसिक पॉस्टुलेट पण आहे. सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ, हे तर आपल्या टॉपिकचं नावच आहे. देन ऑल इनॅनिमेट थिंग्स आर मेड अप ऑफ सेल्स. हे चुकीचं आहे, कारण की नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये सेल्स नसतात. अँड व्हायरसेस आर असेलुलर, कारण की ते नंतर पण आपण शिकणार आहोतच लिव्हिंग वर्ल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये की व्हायरसेस असेलुलर असतात, कारण की ते नॉन लिव्हिंग थिंग नंतर सराउंडिंगमध्ये जेव्हा प्रेझेंट असतात तेव्हा ते ॲक्टिव्ह नसतात मेटाबॉलिकली. जेव्हा ते बॉडीमध्ये एंटर होतात तेव्हा ते ॲक्टिव्ह असतात. सो असेलुलर ऑर्गॅनिझम ह्याच्याबद्दल आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये पाहणारच आहोत, पण हा ऑप्शन क्लिक होऊ शकतो की तुम्हाला इनकरेक्ट आहे बेसिकली सेल थेअरी ते पाहिल्यावर. नंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सेल थेअरी वॉज प्रपोज बाय, कुणं सेल थेअरी प्रपोज केली ती. आणि याच्यामध्ये त्यांनी सायंटिस्टचे नाव विचारले नाही, त्यांचे प्रश्न फिरवण्यासाठी त्यांनी त्यांचे विचारलेत. बॉटनिस्ट होते, झूलॉजिस्ट होते का फक्त बॉटनिस्ट, झूलॉजिस्ट फक्त बॉटनिस्ट होते, फक्त झूलॉजिस्ट होते का सायकोलॉजिस्ट होते. तर दोन्ही होते, बॉटनिस्ट अँड झूलॉजिस्ट. आपण आधीच पाहिलेलं आहे. शेल्डन मी तुम्हाला GBSहून सांगितलं की जर्मन बॉटनिस्ट शेल्डन, पुन्हा मग श्वानसेलहून सांगितलं की थेडॉर श्वान. सो ते बॉटनिस्ट झूलॉजिस्ट होते. हे तुम्हाला इझिली क्लिक होऊ शकते इथं. हा इनडायरेक्ट क्वेश्चन होता. नंतर थर्ड क्वेश्चन पाहू आपण. हा पण सेल थेअरीवरच आहे बेसिकली. सेल थेअरी फॉर्म्युलेटेड बाय शेल्डन अँड श्वान डज नॉट एक्सप्लेन विच वन ऑफ द फॉलोइंग फीचर. म्हणजे शेल्डन अँड श्वानने जी सेल थेअरी दिली होती त्याच्यामध्ये ते कशाबद्दल बोलले नव्हते. ऑर्गॅनिझम आर कंपोज ऑफ सेल अँड दिअर प्रोडक्ट्स, हे तर त्यांचं बेसिक फर्स्ट पोस्टुलेट होतं. ऑल सेल आर बेसिकली अलाइक इन दिअर स्ट्रक्चर अँड मेटाबॉलिझम, हे डिराईव्ह स्टेटमेंट आहे. ह्याचा अर्थ अलाइक म्हणजे सेम. ऑल सेल्स सेम असतात स्ट्रक्चर अँड मेटाबॉलिझममध्ये बेसिकली तर असतातच. देन येतं न्यू सेल्स ओरिजिनेटेड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, हे त्यांनी सांगितलं होतं. हे नव्हतं, हे त्यानंतर कुणी इन्क्लूड केलं तर हे पण मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. नंतर येतं द फंक्शन ऑफ ऑर्गॅनिझम इज अँड आउटकम ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड इंट्रॅक्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट सेल. हे बरोबरच आहे. वेगवेगळ्या सेल जेव्हा त्यांचे फंक्शन करतात तर ओव्हरऑल ऑर्गॅनिझमचं फंक्शन होईल त्याच्यानुसार. हा पण एक इनडायरेक्ट त्यांच्यामधून डिराईव्ह स्टेटमेंट आहे सेल थेअरीमधून.
सो ह्याचा आन्सर आहे न्यू सेल्स ओरिजिनेट फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आल्सो बेस्ड ऑन द सेल थेरी. The concept of omnicellula e-cellula means cells form from pre-existing cell. Regarding cell division was first proposed by मी तर तुम्हाला हे डायरेक्ट टेबलमध्ये सांगितले की रुडॉल्फ विर्चो आहे. हे डायरेक्ट क्वेश्चन होता, बेसिक पण आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे, नेक्स्ट 4-5 जे तुम्हाला कमेंटमध्ये त्याचे आन्सर सांगायचे आहेत. तुम्ही काय शिकला लेक्चरमधून, तुम्हाला काही बेनिफिट झालं हे पाहण्यासाठी बेसिकली मी प्रश्न इन्क्लूड केले. हे पण नीटचे प्रिव्हियस इयर प्रश्नच आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रश्न असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज नॉट फाउंड नाही की विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज नॉट फाउंड इन अ प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ह्याच्यापैकी कोणतं स्ट्रक्चर नाही आहे. प्लाझ्मा, मेम्ब्रेन, न्यूक्लियर, रायबोझोम, मेसोझोम, हे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट मेम्ब्रेन बाउंड. मी तुम्हाला 2 PPT आधीच इन्क्लूड केले की कोणते मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल आहेत, कोणते नॉन मेम्ब्रेन बाउंड आहे. त्याच्यानुसार तुम्हाला सांगायचं की नॉन मेम्ब्रेन बाउंड कोणतं आहे. हे तर खूप इझी आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की ह्याचा आन्सर सांगा. नंतर येतो की प्रोटोप्लास्ट इज अ प्रोटोप्लास्ट इज अ सेल ऑर्गनेल विदाउट सेल वॉल, विदाउट ऑर्गनेल्स, विदाउट आहे. त्याच्यामध्ये PPT मध्ये हे सांगितलेलं आहे. चॅलेंजिंग क्वेश्चन, लायसोझोम, गोल्गी, मायटोकॉन्ड्रिया हे सगळे ऑप्शन आहेत, त्याच्यानुसार तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी तर एकच क्ल्यू देऊ शकते की तुम्ही फक्त एक ऑर्गनेल पहा जे नॉन मेम्ब्रेन बाउंड आहे. ते ऑप्शनमध्ये सेम कॉमन पण आहे. तर तुम्ही ह्याचं मला कमेंटमध्ये सांगा आन्सर. नंतर विच वन ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गनेल इन्क्लोज बाय अ सिंगल मेम्ब्रेन. ह्याच्यामधलं क्लिकिंग वर्ड आहे सिंगल मेम्ब्रेन. सिंगल मेम्ब्रेन इन्क्लूज असलेलं कोणचं ऑर्गनेल आहे आणि बाकीच्यामध्ये डबल मेम्ब्रेन आहेत, असा विचार करून तुम्ही ह्याचा मला आन्सर सांगा कमेंट्समध्ये. थँक्यू. तर हे असे एवढे प्रश्न होते, त्याच्यात कमेंट्समध्ये तुम्ही आन्सर सांगा. मी ह्या प्रत्येक टॉपिक असा घेण्याचा प्रयत्न करते की लिटल बिल कन्सेप्ट, एक स्मॉल टॉपिक, त्याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट, डायग्राम वगैरे इन्क्लूड केल्यात आणि त्याच्यासोबतच मी प्रिव्हियस इयर प्रश्न पण इन्क्लूड केलेत, कारण की त्याच्यामुळं तुम्हाला ते तिथल्या तिथं प्रॅक्टिस होईल. प्रिव्हियस इयरमध्ये काय विचारतात त्या टॉपिकशी रिलेटेड हे पण तुम्हाला समजेल. बेसिकली तिथंच तुमचं NCERT पण लाईन टू लाईन कव्हर होईल, प्रिव्हियस इयर पण होईल. म्हणजे तुम्हाला नंतर ते अभ्यास करायची गरज नाही लागणार. टेस्ट इन विथ अस फॉर फर्दर टॉपिक.